आज आहे धनतेरस. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना धनत्रयोदशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकाच्या घरात धन्वंतरी देवतांचं आगमन होणार आहे. आज आपल्याला धन्वंतरी देवतांची पूजा करायची आहे. त्याच्याच बरोबर माता लक्ष्मीची, गणपती बाप्पांची आणि काही ठिकाणी कुबेरांची सुद्धा पूजा केली जातात. आता धन्वंतरी देवतांची धनतेरसची मांडणी कशी करायची या संदर्भातली माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे. नक्की जाऊन ती चेक करा. त्याच्या आधी धन्वंतरी देवतांची, माता लक्ष्मीची पूजा करण्याच्या आधी घरातली जी दरिद्री आहे, जी अवदसा आहे, ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे. त्याच्यासाठी एक महत्वाचा उपाय जो प्रत्येक गृहिणीने आपल्या घरात करायचा आहे. तो कुठला या संदर्भातली सुद्धा माहिती आपल्या चॅनलवर आहे. नक्की जाऊन तो सुद्धा व्हिडिओ बघा. आजच्या व्हिडिओमध्ये धनतेरसला खूप जास्त महत्व असणार धन्याचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यातले जेवढे उपाय तुम्हाला करता येईल तेवढे तुम्ही आवर्जून करा. सर्वप्रथम मासिक धर्म विटाळ सुतक असल्यावर तुम्हाला हे उपाय किंवा ह्या सेवा करता येणार नाही. हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला काय काय करायचं आहे तर संध्याकाळी धन्वंतरी देवतांची पूजा करताना गुळ आणि धनेचा नैवेद्य दाखवायचा असतो. आज आपल्याला आवर्जून धने खरेदी करायचे आहे. आज आपले धने कोणालाही द्यायचे नाही. मग आता दुकानदारांनी द्यायचे नाही का कोणाला, तर लक्षात घ्या, तुम्ही धने देत आहात पण तुम्हाला त्या स्वरूपात लक्ष्मी मिळत आहे म्हणून तुम्ही देऊ शकता, पण आपल्या घरातले धने कोणालाही देऊ नये असं म्हटलं जातं. आता संध्याकाळी जेव्हा सगळी तुमची पूजा होऊन जाणार आहे, सगळं तुमचं कार्यक्रम आवरून होणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हे रात्री उपाय करायचे. रात्री म्हणजेच काय की तुम्हाला हे संध्याकाळी उपाय करायचे आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगते. शुभ मुहूर्त तुम्हाला मी सांगते. आज सकाळी 10:34 त्रयोदशी सुरू होणार आहे. म्हणजे आता ती सुरू झालेली आहे, जी जी उद्या दुपारी 1:17 आहे. आता हा झाला त्रयोदशीचा काळ. आता आपल्याला धन्वंतरींची पूजा करायचा, ज्या वस्तू तुम्ही घरात आणलेल्या आहेत त्याची पूजा करायचा शुभ मुहूर्त तुम्हाला मी सांगते. तर तो शुभ मुहूर्त आहे 6:31 ते 8:13. लक्षात घ्या, संध्याकाळी 6:31 ते 8:13 तुम्हाला धनतेरसची पूजा मांडणी सगळं करायचं आहे. आता त्याच्यानंतर करू शकत नाही का असं नाही आहे, पण हा शुभ मुहूर्त आहे. ज्यांना अगदी वेळ नाहीये त्यांनी 8:13 केली तरी सुद्धा हरकत नाही. आता जो यमाचा दिवा लावायचा आहे तर अर्थात ती आपली पूजा झाल्यावर तो यमदीपदान करायचं असतं, तर तो सुद्धा तुम्हाला 8:13च्या आधी केलं तरी चालेल. नाही, कारण प्रत्येक घरातल्या व्यक्ती 8:13लाच घरात येईल असं नाहीये. पण तुम्ही काय करा ना, तुम्ही तो दिवा लावून ठेवा. 8:13 आधी तो दिवा लावून ठेवा. अगदी तो शांत जरी झाला तरी पण एखादा व्यक्ती आला घरातला तर तुम्ही डबल तो दिवा लावा आणि तो मंत्र त्यांना म्हणायला सांगा. यमदीपदान कसं करावं या संदर्भातली सुद्धा माहिती आपल्या चॅनलवर आहे. आता राहू काळ कधी आहे ते आपण बघू. राहू काळ आज मंगळवार आहे, धूम प्रदोष सुद्धा आहे. तर राहू काळ हा दुपारी 3 वाजता आहे. 3 ते 4:30 पर्यंत. तुम्हाला माहिती आहे दररोज हा 1.5 तासाचा राहू काळ असतो, तर तो 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. राहू काळात कुठलेही धार्मिक विधी केले जात नाही. तुम्ही देवाची सेवा करू शकता पण कुठलंही शुभ काम केलं जात नाही. मग आता ह्या काळात खरेदी नाही करायची का? आता बघा, तुम्हाला जेवढं पाळता येईल तेवढं तुम्ही पाळावं. 4:30 नंतर तुम्ही शिरई असो किंवा ज्या काही गोष्टी असो त्या तुम्ही खरेदी करू शकता. आणि देवाची मांडणी तर तुम्हाला 6 नंतरच करायची आहे. तर आता हा राहू काळ सुद्धा झाला. आता आपण उपायाकडे वळूया. तर बघा, ह्या दिवशी धण्याचा उपाय करायला अनन्यसाधारण महत्व आहे. धणे ज्याला आपण धन म्हणत असतो. आता काय होतं लक्षात घ्या, धणे तुम्ही कितीही साठवण्याचा प्रयत्न केला तरी ते आज थोडेसे खराब होऊन जातात. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम बोळकं, मातीचं बोळकं असं म्हटलं जातं की धनतेरसच्या दिवशी एक कलश किंवा ज्याला बोळकं, काही ठिकाणी सुगड म्हणतात, तर ते एक तरी खरेदी करावं. कारण जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा धन्वंतरी देव हे अमृत कलश घेऊन पृथ्वीवर आले होते समुद्रातून. मग त्या कलशाचं एक ना प्रतीक म्हणून आपण बोळके खरेदी करायचे असतात. तुम्ही ते केले असेल तरी हरकत नाही, किंवा जुनं बोळकं, जुनी सुगड असली तरी चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, बोळकं सगळ्यांना माहिती आहे, तर त्या बोळक्यामध्ये थोडेसे धने घ्यायचे आहे. अगदी थोडेसे धने घ्या आणि 1 रुपयाचा कॉइन तुम्हाला ठेवायचा आहे, 1 रुपयाचा शिक्का. आता 1 रुपयाचाच ठेवू का, तर 1 रुपया प्रत्येकाच्या घरात असेल मैत्रिणींनो, तर तो 1 रुपयाचा शिक्का आणि थोडेसे धणे तुम्हाला माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहे.
रात्रभर तिथे ठेवा. हे बोडकं आणि त्या बोडक्यामध्ये धणे आणि 1 रुपया ठेवल्यावर हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्याही घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू देऊ नये आणि माझ्या घरातही प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे, चिरकाळ राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे. देवाकडे कधीही लाखो रुपये मागू नका, कारण माता लक्ष्मीने जर तुम्हाला लाखो रुपये दिले आणि जर तिने जर तुमच्याकडे पाठ केली तर ते लाख रुपये कधी संपतील तुम्हालाही समजणार नाही. म्हणून माता लक्ष्मीकडे हीच प्रार्थना करायची असते की माझ्या आयुष्यात प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे, याच्यात वाढ झाली तरी हरकत नाही पण ती स्थिर राहू दे, एवढी प्रार्थना करायची असते. तर ती करून रात्रभर ती जी सुगड आहे, ते जे बोळके आहेत तसेच तिथे ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी जो 1 रुपया आहे तो तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा आहे. मग तुम्ही तो मोबाईलमध्ये ठेवा, वॉलेटमध्ये ठेवा किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. तो 1 रुपया तुमच्या जवळ ठेवायचा आहे आणि जे काही धणे आहे ते धणे तुमच्या कुंडीत तुम्हाला ते पेरायचे आहे. लक्षात घ्या, जे काही धणे आहे ते त्या तुमच्या कुंडीत पेरायचे आहे. त्याच्यातून जी काही कोथिंबीर मिळेल ती तुम्हाला स्वतः खायची आहे. असं म्हटलं जातं की जेवढी कोथिंबीर जास्त येईल तेवढं तुमच्या घरातलं धन वाढत राहील. आता ते धणे आपण आयुष्यभर आपल्यासोबत नाही ठेवू शकत, कारण ते आज ना उद्या ते सुद्धा एक धान्य आहे, ते खराब होण्याचे खूप जास्त प्रमाणात चान्सेस असतात. म्हणून तो 1 रुपया तुम्ही जतन करून ठेवा, सांभाळून ठेवा. हा झाला पहिला उपाय जो तुम्हाला करायचा आहे. आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते. छोटे छोटे उपाय आहे, पण कुठल्याही शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही हे उपाय करता आणि उपाय करताना आपल्याला युनिव्हर्सकडे सुद्धा तेवढी सकारात्मकता द्यायची आहे की हे उपाय करून माझं काम होणार आहे, हे उपाय करून मी दुःखातून संकटातून बाहेर पडणार आहे. असं तुम्ही जेवढं पॉझिटिव्हिटी तुम्ही ज्याल, जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही काम कराल तेवढंच तुम्हाला डबल मिळणार आहे. म्हणून जेवढं चांगलं द्याल ना तेवढं चांगलं तुम्हाला डबल मिळणार आहे. तर आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते. एक तुम्हाला पेपर घ्यायचा आहे, पांढऱ्या कलरचा पेपर. मग त्याच्यावर लाईनीवाला घेऊ, साधा घेऊ, कुठला पण घरातला जो पेपर आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. जो मुलांची नोटबुक वही आहे ना ती घेतली तरी चालेल किंवा साधा प्लेन पेपर पांढरा घेतला तरी चालेल. त्याच्यावर तुमची इच्छा लिहायची आहे. आता समजा माझी इच्छा, आता समजा तुम्हाला एक स्वतःचं घर व्हावं. माझं घर झालं आहे, माझं घर झालं आहे, मला संतान प्राप्ती झाली आहे, माझ्याकडे गाडी आली आहे, भविष्यकाळ ह्या घटना घडलेल्या असं तुम्हाला लिहायचं आहे की मला छोटंसं बाळ झालं आहे, माझं घर झालं आहे, माझी गाडी झाली आहे, मला नोकरी मिळाली आहे, माझं लग्न झालं आहे. थोडक्यात ज्या तुमच्या इच्छा आहे, आता या मी मोठ्या मोठ्या सांगितलेल्या, ज्यांच्या तुमच्या काय ज्या इच्छा असतील त्या 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 याच्यावर लिहायच्या. आता कुठलाही पेन, काळा पेन सोडून लाल पेन, हिरवा पेन, निळा पेन, तुम्ही ती इच्छा लिहायची आणि थोडेसे धणे त्याच्यामध्ये टाकायचे. ती संपूर्ण रॅप करायची, त्याचं म्हणतो ना आपण घडी घालायची. घडी घालून तुमच्या घराची उत्तर दिशा, लक्षात घ्या, तुमच्या घराची उत्तर दिशेला तुम्हाला ते ठेवायचं. हे आजच तुम्हाला हा उपाय करता येईल किंवा तुम्ही कुठल्याही बुधवारी केला तरी चालेल, पण आज केला तर जास्त फायदेशीर ठरेल. घराची उत्तर दिशा. आता उत्तरेलाच का, तुम्हाला माहिती आहे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करायचा मार्ग असतो असं म्हटलं जातं. आणि मी तरी हा ना उपाय केला होता, माझा त्याला अनुभव आलेला आहे, म्हणून मी तुम्हालाही सांगेल, तुम्ही पण करा. तर ती उत्तर दिशेला ठेवायची आणि ठेवून दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात तुम्हाला प्रवाहित करायचं आहे. ते कागदासहित वाहत्या पाण्यात तुम्हाला प्रवाहित करायचं की माझी इच्छा, मी जे काय सांगितलं आहे ते झालं आहे, आणि ते धण्यासहित प्रवाहित करायचं आहे. बऱ्याच वेळा काही वाहतं पाणी नाही आहे किंवा जवळपास एखादी नदी असेल, तलाव असेल, ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचं आहे. आता तुमच्या कमेंट, ताई मग घरातच प्रवाहित केलं तर चालेल का, कारण अर्थात शहरामध्ये वाहतं पाणी तुम्हाला मिळेल एवढं नाही आणि इतकी गडबड असणार आहे की आपल्याला ते जाता पण नाही ना. मग काय करू शकता, तर लक्षात घ्या, वाहतं पाणी नाही आहे तर तांब्या आहे ना, आपल्याकडे तांब्या असतो बघा, तो त्या तांब्यामध्ये ते धने टाका आणि कुठल्याही झाडाला, तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही प्रवाहित करू शकता. आणि जो कागद आहे तो फाडून तुम्हाला टाकून द्यायचा आहे. झालं, माझं काम झालं असं, त्याच्याबद्दल परत विचारही करायचा नाही. तर हा एक उपाय आहे जो तुम्ही आवर्जून करा, याचा तुम्हाला फायदा नक्की होईल. अजून एखादा हितशत्रू असतो जो आपल्याला त्रास देत असतो, असतात काही काही लोक जे मानसिक त्रास देतात, वरिष्ठ अधिकारी आहे जे आपल्याला खूप टॉर्चर करतात कामाच्या बाबतीत, असं जर तुमच्या आयुष्यात असेल किंवा एखादा मित्र आहे, मैत्रिणी आहे, खूप प्रेशर मध्ये तुम्ही राहत आहात, तो जसं सांगेल तसं तुमची इच्छा नसताना पण जर तुम्ही काम करत असाल तर हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता. तुम्हाला काय काय करायचं आहे,
धने घ्या एखाद्या पुडीमध्ये, त्या व्यक्तीचं नाव, जो त्रास देतो फक्त त्याचं एक नाव आणि ते धणे त्याच्यामध्ये रॅप करायचे आणि प्रार्थना करायची की माझा जो कोणी हितशत्रू आहे त्याच्यातून मला सुटका होऊ दे, त्याचा नाश होऊ दे आणि त्याचं वाईट होऊ दे असं नाही बोलायचं. माझी फक्त त्याच्या त्रासातून सुटका होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि कुठल्याही मोकळ्या जागी, घराच्या आजूबाजूला जर मोकळं पटांगण असेल किंवा मग उकिरडा असेल, बऱ्याच अशा कमेंट्स येतात की ते आमच्या घराजवळ पाणी आहे, उकिरडा आहे, तिथे तुम्हाला फक्त ठेवायचं आहे आणि म्हणायचं आहे की त्याचा त्रास कमी झाला आहे, असं तुम्हाला करायचं. शेवटचा उपाय तुम्हाला सांगते. संध्याकाळी आपण जेव्हा धूप दीप लावतो तेव्हा अर्थात कापूर जाळतो, त्या कापरामध्ये अगदी 5-6 धने तुम्हाला घ्यायचे आहे आणि कापूर, धणे आणि कापूर तुम्हाला तुमच्या घरात माता लक्ष्मी समोर प्रज्वलित करायचे आहे, ते जाळायचे आहे. आता याचा सायंटिफिकली बघायला गेलं तर कापूर जेव्हा घरात जाळतो तेव्हा बरेच, आता बघा आपण आकाशकंदील लावलाय, बरेच काही बारीक बारीक किडे आपल्या घरात येतातच, प्रत्येकाच्या घरात लाइटिंग आकाशकंदील लावला की येतात. आणि जर त्याचा विचार केला तर नक्कीच तुमचे जे काही किडे आहेत ते कमी होतील, कारण ते कळत नकळत नकळत अन्नात पण जातात, ते आपल्याला समजत नाही. आणि दुसरा जर आध्यात्मिक पाहिलं तर कापूर माता लक्ष्मीला प्रिय आहे, कापराचा सुगंध प्रिय आहे. आणि दुसरं जे धणे आहेत ते सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे. तर माता लक्ष्मीला तीच प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात फक्त सुख शांती अष्टलक्ष्मी प्राप्ती होऊ दे, घरातल्यांना सुख मिळू दे, आयु आरोग्य मिळू दे, सगळ्यांची जी काही घरातल्यांची चिडचिड आहे ती कमी होऊ दे, हीच प्रार्थना करायची आहे. आणि माझ्या घरातली प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे, हीच प्रार्थना करा. आयुष्यात प्रत्येकाच्या दुःख आहे मैत्रिणींनो, इथे जगात कोणी सुख नाही. पण जेव्हा दुसऱ्यांचं दुःख ऐकतो तेव्हा फक्त देवाला धन्यवाद की याच्यात पेक्षा माझं दुःख काहीच नाही, कारण जगात खरंच खूप दुःख आहे आणि त्यातूनही आपल्याला देव मार्ग दाखवतो, ते खूप आहे. तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.